असणारी माणसं लहानपणापासून बघते ना मी. आणि आता घरातच इमोशनल फ्रॉड करणारी माणसं असल्यावर बाहेर शिकायला जायची काय गरज आहे? आमरे, तुझ्या जिभेला काय हार्टबीट आहे का नाही? दादा, अरे दादा, अरे बघतोयच नका तुझी लेक काय म्हणते ती. अरे तू गेलास तवा ह्यासनी सांभाळायसाठी मी माझं घरदार सोडलं र, आणि ह्यासनी सांभाळत बसली आणि ही मला मला फ्रॉड म्हणते. अरे काय होते? अगं बाद झाली तुझी नाटकं. सगळ्यात साताऱ्याला माहितीये किती नाटकी बाई आहेस ते. आणि हे बघ, सारखं वरडून सांगायची गरज नाही तुझं तुझ्या भावावर किती प्रेम होतं ते. तुझं तुझ्या भावावर नाही, त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं आणि मंजू दीदीच्या पगारावर. बरोबर ना? आमरे, तोंडाला येईल ती बोलू नकस. सुनंदे, तिला समजून सांग बर का, काय वाटेल ती बोलायला लागल्या. आईला काय बोलत्या? जे काय ते माझ्याशी बोल, मी सगळं खरंच बोलते. कशापायी वाद घालताय दोघी जणी? हा अमरे, काय झालंय चिडायला? हे लुप्रिया, तू हो माग. वंस, कशापायी चिडला एवढ्या? काय झालंय म्हणजे काय? अगं तुझी ही लेक ही स्वतः फ्रॉड करून जेलात जाऊन आल्या आणि आता मलाच फ्रॉड म्हणत्या. काय? बापरे, वय हे सगळं मंजूमुळे झालंय. हा बरोबर, त्या मंजूमुळेच झालंय समज. तिने जर हिला जेलातनं सोडली नसती ना तर हिची अक्कल बरोबर ठिकाणावर आली असती. थांब, त्या मंजीचा घटस्फोट होऊन दे आणि ती माझी सून होऊन दे, मग तुम्हा मायालिकींकडे बघती बरोबर. आत्ते, अगं तू विसरतेच वाटतं. दीदी गेली तिच्या नवऱ्यासोबत हनीमूनला. त्यामुळे तुम्ही स्वप्नच बघत बसा तुमच्या भावी सुनेची. मम्मी, आता तू कशाला त्यांच्या मागे लागतीस आता? हे तिच्या, तू न ग लगेच शेंडा हाणूस. हे बघ मम्मी, तू काय बी कर आणि किती बी कर, आता काय मंजीचा घटस्फोट होत नसतोय. मला सांग मम्मी, मंजू आणि सत्या दादा यांच्यामध्ये प्रेम असल्याशिवाय ते हनीमूनला जातील का? ती काय बी असून दे, तरी बी त्यांचा घटस्फोट केल्या बगर मी गप्प बसायचे नाही. आधी मला वाटत होतं ती मंजी लई साधी सुधी आहे, पण नाही, ती माझाच काटा काढाय निघाल्या. आता मी गप्प बसायचे नाही. मी बी रत्ना काटे हाय, गावती की कशी काय ती. ए लुपऱ्या, चल. राजकारण चिघळले. आमरे, काय ग, कशापायी बसतेस त्यासनी? हा, त्यांचा स्वभाव माहिती नव्हतं तुला? हा, अगं त्याने काय डोसक्यात घेतलं तर मग बघायला नको बघ. उगाच सत्यजित रावण मंजूमध्ये काहीतरी गैरसमज पेरत्याल